कुठेही बसेल तुम्ही. मला काय कळवून आलं म्हणजे नाही काहीच नाही. नाही याचं एक टीव्हीवर असं नाही. हां. मग तनिष्कर हे सब जे पाहिजे होतं रोज. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलंय की जे तेल आहे त्याचा वापर कमी करावा. तर याचा आपला व्यापारावर काय परिणाम होणार आहे आणि सर्वसामान्य जे आहे त्याच्यावर काय परिणाम होणार आहे याचा? मी अमरचंद कोठारी, क्वालिटी हाऊस बुलढाण्याचा मालक आणि किराणा असोसिएशन बुलढाण्याचा अध्यक्ष या नात्याने माझे विचार व्यक्त करतो. ही गोष्ट मी असं समजलो की त्यांनी बंदी आणलेली नाही, फक्त आव्हान केलेलं आहे की जो वापर आहे तो कमी करा. हे कोणाला लागू आहे? जे लहान माणसं आहेत, जे आपल्या रोजच्या काळाकरता थोडासा माल घेतात, थोडासा वापर करतात, त्यांचं कन्झम्पशन कमी होऊ शकत नाही. कमी होणार ज्या व्यक्तीला जो थोडा सधन आहे, संपन्न आहे, आपल्या घरी जास्त प्रमाणात माल घेऊन जातो, जास्त प्रमाणात तेल वापरतो, त्यांनी जर आपल्या याच्यातलं थोडंफार कमी केलं तर हे निश्चितच राष्ट्रहिताचं आहे. मी राष्ट्राचा विचार करणारा माणूस म्हणून सांगतो. कारण आपल्या देशात आपल्याला कन्झम्पशन तेलाचं जे लागतं त्याच्यापैकी जवळपास 70% तेल आपण इम्पोर्ट करतो. आपलं स्वतःचं प्रोडक्शन तितकं कमी आहे. तर इम्पोर्ट करणाऱ्या वस्तूकरता आपल्याला फॉरेन करन्सी वगैरे सगळी लागणार आहे. आणि अमेरिका इराणच्या युद्धामुळे त्याच्या सप्लायवर आणि पर्यायाने भारताच्या फॉरेन करन्सीच्या गंगाजळीवर त्याचा परिणाम होणार आहे अशी अपेक्षा बहुतेक या राज्यकर्त्यांना असावी. म्हणून आपल्याला त्यांनी हे आव्हान केलेलं आहे. शक्य होईल त्या लोकांनी, नागरिकांनी निश्चित त्याला सपोर्ट करावं या मताचा मी आहे. पण तळीव जर कमी खाल्लं तर काही जास्त फरक पडणार नाही, उलट आपलं आयुष्य सुधारेल. व्यापारच्या बाबतीत जर म्हणावं तर निश्चित काही प्रमाणात व्यापार कमी होईल. पर्यायाने त्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, तेल, मीठ, तिखट, मिरची वगैरेची, याचाही सेल थोडा कमी होईल. पण हे अल्पकालीन आहे. जसं कोरोना काळात आम्ही त्या गोष्टीचाही प्रॉब्लेम जो होता त्याला आम्ही सहन केलेलं आहे. पण त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलेलं आहे की हे अल्पकालीन आहे. जोपर्यंत हे अमेरिका इराणच्या युद्धाचं संकट संपून पुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम राहणार आहे. एकदा पुरवठा सुरळीत झाला तर बहुतेक मग परत आव्हान करण्यात येईल की तुम्ही नॉर्मल वापरू शकता. राष्ट्रावर जर संकट असेल तर निश्चित नागरिकांनी त्याला मदत केली पाहिजे. मग ते सोनं खरेदी असो की पेट्रोल वगैरे असो, कारण या सगळ्या वस्तू आपण बाहेरून इम्पोर्ट करतो. आपलं स्वतःचं प्रोडक्शन कमी आहे. एक तर याच्यावरून आपण विचार करून आपलं प्रोडक्शन कसं वाढेल त्या दृष्टीने जर विचार केला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. ते वाढले तर आपोआप देशाला त्याचा इंटरनल फायदा आहे. म्हणून माझं सर्वसाधारण मत असं आहे की त्यांनी दिलेला हा फक्त सुझाव आहे. कसं घर परिस्थितीवर जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला, कोणतेही संकट आलं, कोणत्याही दृष्टीने आपलं उत्पन्न जर कमी झालं तर आपण त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा याचा विचार करतो. म्हणून राष्ट्रचा विचार करून त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा याच्या विचार करून लोकांनी निश्चित सहकार्य द्यावं. व्यापारावर ठीक आहे, तेल फक्त हा एकमेव साधन नाही. बऱ्याच वस्तू असतात दुकानात. एका वस्तूचा सेल कमी होईल तर राहिलेला पैसा तो माणूस दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीवर खर्च करून, मला वाटतं व्यापारात फार मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही. जो फरक पडेल तो शॉर्ट टाइम, अल्पकालीन आणि थोडा टाइम. हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, सोनं 1 वर्ष खरेदी करू नये याबाबत असं आश्वासन केलेलं आहे. तर आपण काय सांगाल यावर? मी अनिल गणेश वर्मा, सराफा असोसिएशनचा अध्यक्ष आहे तथा नगरसेवक सुद्धा आहे. मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे ते योग्य आहे, परंतु कथनी आणि करणीतला फरक दिसून येतो. त्यांनी आवाहन केलं, आमचं असं म्हणणं आहे की आवाहन करण्याच्या ऐवजी सोन्याची जे चलन आहे आणि त्याच्यामुळे परकीय त्यांचं असं म्हणणं आहे की आपली मुद्रा कमी होत चाललेली आहे, त्याच्यामुळे आर्थिक संकट उद्भवेल, हे योग्य आहे. परंतु याच्यासाठी त्यांच्याच हातात एक मोठा इलाज आहे, तो आहे बुलियन. त्यांनी जे बुलियन चालू केलेलं आहे त्यात मोठ्या प्रमाणात 1-1 किलो 2-2 किलो असं सोनं खरेदी होते. आमच्याकडे येणारा ग्राहक हा छोट्या प्रमाणाचा असतो, त्याच्यामुळे काही देशाच्या अर्थव्यवस्थेवर तो फरक पडणार नाही. या उलट लाखो आमचे जे कारागीर आहेत, छोटे मोठे व्यापारी आहेत, आमच्या दुकानावर काम करणारे आहेत, आमचा धंदा जर कमी झाला तर ह्या लोकांवर परिणाम पडेल. आज मोदीजी हे देशातले लोकप्रिय नेते असल्यामुळे सर्वसामान्य त्यांचं ऐकतात.
त्यांच्याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की मोदीजींना असे भ्रम फलवण्यापेक्षा त्यांनी योग्य पाऊल स्वतः उचलावे आणि बुलियनमध्ये जे मोठमोठे ठेकेदार आहेत, मोठमोठे व्यापारी आहेत, त्याच्या व्यतिरिक्त राजकीय त्यांचे पदाधिकारी असतील, यांचा पैसा यांनी दाबण्यासाठी बुलियनच्या माध्यमातून 24 कॅरेट सोन्याच्या विटा खरेदी केलेल्या आहेत, त्या बंद व्हायला पाहिजे. आम्ही या मताचे आहे की परकीय चलन आपलं कमी होऊ नये, परंतु तो त्यांच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या हातात आहे, शासन आहे, प्रशासन आहे, त्याचं हे करून ते बंद करून त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं. खाद्यतेल आणि डिझेलच्या संदर्भात त्यांनी सल्ला दिली. आता मला एक प्रश्न उलटा त्यांनाच आहे की 21 राज्यात त्यांचं सरकार आहे आणि 21 राज्यातल्या सरकारमध्ये त्यांचे आज सगळेच मंत्री त्यांच्या आव्हान केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात काल बावनकुळे साहेबांच्या सोबत 5-25 मोटारींचा ताफा होता. आज त्यांचे अजून एक मंत्री होते, त्यांनी साटम साहेब, त्यांच्यासोबत 30 कारांचा ताफा चालला होता. जर त्यांच्याकडे हातात असताना त्यांचे जे पदाधिकारी आहे हेच त्यांचं ऐकत नसतील तर मग त्यांनी पंतप्रधान पदावर राहावं का? पहिले त्यांनी आव्हान त्यांच्या पक्षाच्या लोकांना करावं, त्यांच्याकडून करून घ्यावं. जसं मागील काही काळात अशीच एकदा परिस्थिती आली होती, सरकारवर संकट येतात, पंतप्रधान म्हणून त्यांनी आव्हान करणं चांगलं आहे, परंतु अशीच परिस्थिती आली असताना स्वर्गीय लाल बहादूर शास्त्रींनी स्वतः उपवास पहिले केला आणि नंतर लोकांना ज्ञान पाजलं. तसे त्यांनी करावं की पहिले स्वतःच्या पक्षाच्या लोकांना. आज बाहेर जाणारे जे विदेशी आहे ते खरं सांगावं मध्यमवर्गीय नाही का, बाहेर जे लग्न करतात असं त्यांचं आव्हान आहे. हे कोण आहे? हे मोठमोठे लोक आहेत. त्यांनी स्वतः स्टेजवर त्या गुजरातच्या आता सभेत सांगितलं की इथं बसलेली बरेच आहे. यांना म्हणण्यापेक्षा यांच्याकडून करून पहिले त्यांनी घ्यावं आणि मग लोकांना सल्ला द्यावा असं माझं मत आहे. बाकी त्यांनी जे म्हटलं त्याला आम्ही साथ देऊ, आम्ही प्रयत्न करू, पण फक्त ही वेळ आमच्यासारख्या सर्वसामान्यावर आणण्यापेक्षा त्यांनी जो मोठा वर्ग आहे यांच्याकडून हे करून घ्यावं आणि पहिले स्वतःच्या पक्षाच्या लोकांकडूनच करून घ्यावं आणि जो 2 मंत्र्यांनी त्यांचं आज ऐकलं नाही त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी सुद्धा माझी मागणी राहील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खायचं तेल कमी वापरा आणि सोनं जे आहे वर्षभर घेऊ नका असं आवाहन केलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं सर्वसामान्य म्हणून? आम्हाला सर्वसामान्य म्हणून असं वाटतं की मोदी साहेबांनी आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं भारतीय जनतेला आवाहन केलंय किंवा खाद्यतेल, गॅस, पेट्रोल शक्य तेवढे जपून वापरावं. ते त्यांचं म्हणणं जे ते योग्य आहे परिस्थितीच्या हिशोबानं, पण मोदी साहेबांना त्यांच्या कार्यालयापासून मंत्रिमंडळापासून ते कशी कपात करतात, कमीत कमी कपात कशी करता येईल त्यांनी त्यांच्या सरकारला, त्याच्यानंतर मग त्यांचं अनुकरण जनता करू शकते. जनतेला ते सहज आणि सोपं जाईल. त्यांचा आदर्श घेऊन लोक त्या हिशोबानं ते हे करतील. जपून वापरण्याचं सांगितलं, खाद्यतेल जपून वापरायचं सांगितलं त्यांनी, पण मग आता शक्य तेवढे जनता बी त्यांना सहकार्य करेल. पण आव्हान केल्यानंतर साठेबाजी कुठे होणार नाही याची सरकारनं काळजी घेतली पाहिजे. तसं साठेबाजीचं कसं आता आव्हान केल्यानंतर सामान्य माणूस म्हणून आम्हाला बी असं वाटतं की बा आपण 5 किलो घेत होतो, पुढं भेटतं नाही भेटत, त्या हिशोबानं आपण 15 किलो आणून ठेवा काय अशी शंका जनतेच्या मनात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जनतेला आवाहन केलं होतं की 1 वर्षभर सोनं खरेदी करू नये. आपण आपलं सोनं दुकान आहे, काय नेमका परिणाम झाला त्यांच्या बोलण्याचा? मोदी साहेबांनी जे निवेदन केलं त्याचा असर होणार आहे धंद्यावर छोट्या मोठ्या, कारण की आमच्या दुकानात छोटे मोठे ग्राहक आहे. छोट्या गिरायकामुळं जर ते कमी झाले तर आमचे कारागीर म्हणा की आमच्यावर असलेलं थोडंफार कर्ज किंवा लोकांचे देणे त्याच्यावर फरक पडणार आहे. तर मोदी साहेबांनी जे निवेदन केलं ते योग्य जरी असलं तरी सराफा व्यवसायातील मजूर आणि कारागीर लोकांवर थोडासा या गोष्टीचा परिणाम होणार आहे. आता काय परिणाम झालेला सध्या गिरायकी थोडी कमी वाटते, कारण की तसंच सोन्याचे भाव जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये गिरायकी नसते. तिकून थोडेफार लग्नावाले 10-5 ग्राम घेणारे ते येत होते, ते थोडा विचार करतील. त्याच्यामुळं सोनारी या सुवर्ण कारागिरावर थोडासा अडचणीची वेळ येऊ शकते.